गीता सोम किचनमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी इडली करून दाखवणार आहे। ते मी इडलीसाठी ना तांदूळ हे 8 तास घातले उंबळत। हे 4 पेल्याने ह्या पेल्याने 4 पेले तांदूळ घातले। ह्याच पेल्याने ही डाळ पण मी उंबळत घातली। हे 2 पेले घातले आणि हे ना हे घेतले पोहे ह्याच पेल्याने। हे आता मी धुवून घेते हे। त्यात मी अगोदर पाणी घातले नाही, अगोदर आत्ताच घालते। डाळीचं थोडं पाणी टाकते। वाटून घ्यायची। हे सगळं अशी मी वाटून घेते। डाळ आता वाटून झाला, पण तांदूळ वाटते। हे तांदळाचं पाणी आहे। तांदूळ पण चांगले वाटून घ्यावे पिठाचे। तसे तर सगळे तांदूळ मी मिक्सरला आणून घेते। पोहे आता ना वाटून घेते मी मिक्सरला। थोडे तांदूळ आहेत, थोडे पोहे घालते। पाणी वाटून झालंय। हे आता पीठ सगळं मिक्स केले। हे आता ठेवते मी झाकून। आता या नंतर 7-8 तास तरी पाहिजे। असं मी ढाकून ठेवते। 8 तासांनी बघूया आपले। मी आता हे पीठ ठेवलं होतं बघा कसं आलंय मस्तपैकी। इडलीचं पीठ किती मस्त झालंय बघ। किती वर किती ठेवलं होतं खाली, किती वर आलं ते परफेक्ट माप असलं ना ते बरोबर होतं। असं ढवून गेलं ते खाली बसणार। आता वाडग्यात पीठ मी नाही काढून घेते, कारण सगळ्याच्या इडल्या नाही बनवून ना, म्हणून मीठ पण ह्याच्यात नाही टाकणार आहे सगळ्यात। आता ह्याच्यात टाकणार आहे मी चवीपुरतं मीठ टाकते। पाणी मी आता गरम करत ठेवले जरा। तर गरम केलं की इडल्या परत चांगल्या म्हणजे थंड ह्याच्यावर ठेवायचे ना, ते गरम ह्याच्यावर ठेवायच्या। हे आता मी ह्याला तेल लावून घेते मी। तेल लावून झालं। हे आता मी इडली पात्रात नाही, मी एक एक पळी घालते। हे आता ना तिन्ही भांडी ना मी एकत्र
पिन लावली आहे. आता मी झाकण लावते आणि 15 मिनिटं आपण फास्ट गॅसवर ठेवायचे. आता 15 मिनिटं झाली. आता गॅस बंद करते मी. बघूया आपली इडली झाली काय. फुगली चांगली मस्त आहे. क्लीन आहे. त्यात आपण भांडी काढून घ्यावी. थंड करत ठेवूया. इडली आपल्याला थंड झाले आहेत. आता आपण काढूया सुरीच्या साहाय्याने. मस्त असे मस्त झाले. पांढऱ्या शुभ्र झाल्या. मस्त मऊ लुसलुशीत. इडली आता माझी तयार झाली. इडलीनी चटणी. ही इडलीची रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. थँक्यू. आणि अशी नवीन नवीन रेसिपी तुम्ही करत राहा आणि खात राहा. थँक्यू. किती मस्त अशी तुम्ही पण नवीन करून बघा. परफेक्ट माप आहे. बघा छान झाले. बघा किती मस्त.